प्रयत्न केले पाहिजे। आणि या दोन्हीच्या मधला जो दुवा आहे तो आहे ग्रामपंचायत। ग्रामपंचायतने याला मनापासून काम केलं पाहिजे। माझ्यावर भरोसा ठेवा, वारकरी संप्रदायाचा माणूस आहे। 25 वर्ष झाले मी रात्रंदिवस त्या ग्रामपंचायतचा कारभार पाहतोय। एक अति सत्ता 25 वर्षापासून आहे माझ्याकडे। मला मुलगा नाही, शेती नाही, दुकान नाही, काही काम नाही, दुसरं ग्रामपंचायत शिवाय काहीच काम नाही। माझी ग्रामपंचायत राज्यात पहिली आली 28,000 ग्रामपंचायतीमध्ये। मी जेवण भी तिथेच करतो। मला अर्धी ग्रामपंचायत कळली, अर्धी कळायची बाकी आहे। मग हे वर्ष 6-6 महिन्यावाल्याला काय कळली असेल? त्याच्यात एक नवीन निघालं फेड पागल लोक, 2 वर्ष तू राह 2 वर्ष मी राह। मला ते काय बापच सातबार आहे की ते 2 वर्ष तू राह 2 वर्ष मला 25 वर्षात जर कळले नाही, किती अवघड विषय। वेद कळणं सोपं आहे साहेब, गीता कळणं सोपं आहे, ग्रामपंचायत कळणं एवढं सोपा विषय नाही। अनेक कामं, 309 योजना आहे शासनाच्या, 33 तर नमुने ग्रामसेवकाला माहीत नाही आयुष्यभर परमंडन असून, यांना कसं माहीत राहील? व्हिडिओला सुद्धा माहीत नाही आहे। टायमाच्या टायमाला ते आपलं घेते काढून कागद पुस्तकं काहीतरी लय अवघड गोष्टी आहे, लय अवघड गोष्टी आहे। म्हणजे आपल्याला काय म्हणायचं, लय काम लय आहे। बाई गरोदर राहिल्यापासून तर माणसाचा 13वा होईपर्यंत पंचायत काम पाहते। तुम्हाला वाईट अर्थ नका काढू त्याचा, पण बाई गरोदर राहिली तर आधी सरपंचाला माहीत होतं, मग तिच्या नवऱ्याला माहीत होतं। हे सत्य आहे साहेब, अंगणवाडीच्या ताईमार्फत। कारण इकडे येतं ना ते आधी, म्हणजे किती महत्वाचा घटक आहे तो। पोराला औषध काय, लस काय, ती बाई गरोदर राहिली त्यावेळी तिला अन्न कोणतं द्यायचं, आराम कसा घ्यायचा, इथपर्यंत ग्रामपंचायत काम करत असेल। मग आरोग्याचं असेल, मुलीच्या लग्नाचं असेल, कितव्या वर्षी लग्न करायचं हा विषय असेल, शाळाचा असेल, किती प्रश्न आहे। शेतीचा असेल, बँकेचा असेल, पाईपलाईनचा असेल, कट्ट्याचा असेल, पाझरतळे असेल, असा एक विषय नाही आहे का तो ग्रामपंचायतशी निगडीत नाही आहे। म्हणून सरपंच त्या पद्धतीचा पाहिजे, पूर्ण वेळ काम देणारा पाहिजे। आणि जो पूर्ण वेळ काम देत नसेल ना, तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे, मला का तुमच्या गावात उभं राहायचं नाही निवडणुकीला, पण जातीपातीच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही राजकारण केलं, मतदान केलं, तरच हे दिवस तुम्हाला चांगले येऊ शकते, नाही तर नाही। तुम्ही जर एका मर्यादित जर गुंतले गेले आणि तेवढंच गावचा सरपंच जर निवडला तर तुम्ही नरकात राहणं तुम्हाला चुकणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून त्याच्या पलीकडं शिकलेला गावाला घेऊन, तुम्हाला तुमच्या गावातला माणूस कळतो ना, कोण आहे कोण नाही, कसं करणार आहे काय, बरं त्याला काही विचारपूस नाही काय, कोणी उठतून भरला फार्म झालं सरपंच, आता त्याला काही माहितीच नाही तर तो करीन काय हो? कोण्या सरपंचाला विचार तू कशासाठी सरपंच झाला, तर काही बेसच नाही ना त्याला। म्हणून चर्चा केली पाहिजे की बाबा तुला कोणाला वेळ आहे, कोण शिकलेलं आहे, कोणाकडे याचं काम आहे, कोणाला मतदान करतं। आपण ते करत नाही, आपण जातीवर, खुटावर किंवा पैशावर, दारूवर, खाण्यापिण्यावर मतदान करतो, मग पुढे ते आपले दिवस वाईट येते ना। म्हणून मतदान करताना चांगला विचार केला पाहिजे। सरपंच फॉर्म भरतो, मला इतके सरपंच भेटते ना रोज, जवळजवळ 95% सरपंच मला ओळखीते आता महाराष्ट्रातले। मी सरपंचाला विनंती करतो, करा करा करा, ते म्हणते दादा तुम्हाला काय सांगा, आम्हाला लय हौस आहे तुमच्यासारखं काम करायची, गावचं चांगलं करायची, पण आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही, आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही। एका सरपंचाला म्हणलं बाबा ते जे विरोधी लोक कसे लयच हलकट आहे म्हणे, ते आम्ही काही निर्णय घेतला की ते आळडते, काही निर्णय घेतला की ते आळडते, आम्हाला कामच करून देत नाही। मी म्हणलं बाबा ते विरोधी लोक हलकट आहे, मला बी मान्य आहे, आता मी बी तो मताला सहमत आहे, पण ते तो गावचे आहे की दुसऱ्या गावचे आहे? नाही म्हणे माझ्या गावातलेच आहे। म्हणलं मग आधीपासून आहे का आत्ता कुठून आले ते? नाही ते पहिल्यापासून गावात। म्हणलं मग ते पहिल्यापासून गावात आहे, हलकट आहे, तुला माहीत होतं, मग झक मारायला फार्म भरला का तो? तुला तर काम करून देणार नाही हे माहीत होतं ना तुला, मग कशाला फार्म भरला तो? माझं पाहायला लागला मला। म्हणलं आता रडायचं नाही, दुसऱ्यावर काहीतरी ढकलून द्यायचं, मग आपलं सेफ। आणि हे इथपासून शेवट लोक येते, विरोधी लोक चांगले नाही।